बच्चू कडूंच्या ट्रॅक्टर महाएल्गार मोर्चाला सुरुवात झाली। अमरावतीतील बेलोरा गावात बच्चू कडूंकडून शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। बच्चू कडू यांचा ट्रॅक्टर मोर्चा उद्या नागपुरात धडकणार आहे। शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी हा ट्रॅक्टर मोर्चा निघालाय। मोर्चात शेकडो शेतकरी ट्रॅक्टर घेऊन सहभागी झालेले आहेत। शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी आपल्या मूळ गाव बेलोरा गावापासून ट्रॅक्टर महाएल्गार मोर्चाला सुरुवात केली। उद्या हा मोर्चा नागपूरला दुपारी बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनात धडकणार आहे। अमरावती जिल्ह्यातील मोठं शक्ती प्रदर्शन करत बच्चू कडू यांचा ट्रॅक्टर मोर्चा नागपूरच्या दिशेने निघालाय। बच्चू कडू यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे यांनी। ओला दुष्काळ जाहीर करावा आणि संपूर्ण सरसकट कर्जमाफी मिळावी अशा विविध मागण्या घेऊन प्रहार संघटनेचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांचा एल्गार मोर्चा ट्रॅक्टर एल्गार मोर्चा जो आहे तो आज नागपूरच्या दिशेने निघालेला आहे। एकंदरीत बघितलं संपूर्ण महाराष्ट्रातून शेतकरी तर आता प्रहारचे कार्यकर्ते या मोर्चामध्ये सामील होणार। काय सांगाल कशा प्रकारचं ह्या मोर्चाचं आयोजन आणि आज आपण नागपूरच्या दिशेने निघालेले आहेत, कुठून कुठून कसे? महाराष्ट्रातला एकही जिल्हा असा राहणार नाही, सगळ्या जिल्ह्यातून शेतकरी, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छीमार आणि काही आमचे ग्रामपंचायत कर्मचारी असेल, संगणक असेल, हे सगळे येणार आहे आणि प्रचंड प्रतिसाद आहे। मला असं वाटते का लाखोनं शेतकरी तिथे येण्याची शक्यता नाकारता येत नाही। आम्ही उद्या म्हणजे आज आम्ही जे निघतो आहे 9 वाजतापासून आमची स्वतः अमरावती जिल्ह्यातले 700-800 ट्रॅक्टर घेऊन आम्ही समोर निघतो आहे। एक दिवस पूर्वी वर्धेला आमचं मुक्काम राहील आणि तिथून मग सकाळी पुन्हा ट्रॅक्टर रॅली 1000-2000 ट्रॅक्टरची रॅली आम्ही समोर नागपूरकडे आम्ही बुट्टेपुरीला तिथे जाणार आहोत। तिथे महाएल्गार सभा होईल, तेपर्यंत सरकारनं काय पॉझिटिव्ह निर्णय घेते ते पाहू आणि निर्णय घेतल्याशिवाय काही होणार नाही। निर्णय लेखी स्वरूपाचे लागेल। सरकार शेतकऱ्याच्या समोर घेतलेले निर्णय शेतकरी काय म्हणतात त्याच्यावरच सगळं समोर दिशा ठरणार आहे। संपूर्ण शेतकऱ्यांशी विचार विनिमय करून नागपूर वर्धेमध्ये बैठक घेऊ, त्यानंतर शेतकरी काय निर्णय देतात त्यावरून बच्चू कडू यांची आपली पुढची भूमिका जी आहे या ठिकाणी घेणार आहेत। सुरेंद्र कुमार आकोडे, जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती।